तेवढं लांब येते का बाहेर? हां चौकात काढ फक्त खाली फक्त बघत तर बघा. तेवढं लांब जाऊ देत नाही, जाऊ दे. हात लावल्यावर कशाला येऊ? किती फुटावर गेलं पाणी आहे? वर तर आहे 20-40 फुटावर. हे पाणी आहे का? पाण्यात चाललंय? पूर्ण पाण्यात आहे की? पाण्यात पाणी ती आहे. मागं बाप्पा ती ते काय पूर्ण पाण्यात आहे की? पाण्यात त्याला हात लावून लागते काय इथं? तिथं वायरवर यायला म्हणतो तिथं बॅटरी. हां या मला चालू केलं. आलेत का ते? आलो चालू बरं बरं देतो. डिरीच्या मागून या, हा डिरीच्या पाठीमागून या म्हणलं. कशाच्या? दुधाची डिरी नाही का ती मागं आपण गेल्या इकडल्या बाजूला? हा 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 बरं 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 ठीक आहे येतो. हो ना. चालेल जायचं दोघं बी? चालेल तर गाडी कुठं आणली ती? नाही ना. बोरला पाणी पार्सल नाही बघा. नाही का? वरती बोल थोडं पाणी गडोळा. हे काय पाणी गडोळा निवळ दिसत नाही की. या नाही आता मी आलो इकडे. बरं आपल्याला बांधकामाला चलतंय ना. चालतं. मग ती परत कसं उपसू उपसू परत होतंय मग. ते उपस झालं होत असतं पण आता बोर बसलं ना. हां बरोबर आहे. ह्याची तुरटी घातली असतं का हां. अजून क्लिअर दिसलं असतं बोर. होय. पण आता बोर बी पडलं दिवस झालंय. किती झालं? आणि काय काय बरं तर कवचित असतं बरं तर पाणी पार्सल नसतं. काय काय बरं तर पाणी पार्सल असतं निवळतं पाणी. आणि काय काय बरं तर वर असतं गडूळ आणि खाली निवळ असतं मध्यंतरच. ह्याला कोण आहे तेव्हा तुमच्याला? मीटर आहे की 25 मीटर आहे कुठं? वायरला. तसं टेपचं माप नाही हाताला. गडोळ झालं पाणी बघा. आता थोडा फरक पडला आहे का. तसं तुरटी घातलं का होतं हे तिथे कडेपर्यंत पाक निवळ संग दिसतं. खरं तुरटी घालाय बोरमध्ये. आपण घरच्या बोरचं पाणी प्यायला वापरतो ना. खरंच वापरत करते. कोण मोठं टाकलं का बघली टाकायची? बघलं का काय त्याला त्यानं काय होत नाही मोठी आहे साखर सराई करते आणि त्याला काय होतं. उलट गंज पकडल्या सोडून जाते. मग माती पी सगळं आलं करते ते. आता एवढं आयल हे तर हे सगळं आलं करतं म्हणल्यावर मग ती ती मोटर इकडे असते का तुरटी? हा तुरटी इकडे असते. आपली खायची तुरटी. तीच टाकायची का? हां तुरटी 2 नंबर होतं ती दाढे करायला वापरते ती. ती नाही आपली. त्याला पाणी पाक उडला सगळं आलं. शेवणी दिसायला लागली चालेल. क्रिशिंग आला क्रिशिंग. आला बघा तिरका बिरका आहे घालून. नाही नाही क्लिअर आहे. तोंड बैठली फिरून मी आता. मेन ती तर आपलं क्रिशिंगचं. मन तर हे करायचं नाही तर तिथं खळ झालं की मग घातली जागी झाली. फक्त क्रिशिंगचं वरचं तोंड बरं का हां आणि खालचं टोक. हां तिचं पाहिजे. हां ती फक्त क्लिअर लागतं. तेवढ्यासाठी तू घातला कॅमेरा. जर त्या मंगरोळ झालं मंगरोळ म्हणजे यम गरोड आहे का ते झालं वरण बसला चांगला आणि खालनं दुमडा झाला पाईप ठोकण्यात वरून दाबण्यात. दाबण्यात बरोबर मोटर तिथे चालून ह्याने कल अडकली होती मोटर. पण लगेच गाडीला बोलवलं ना करून घेतलं काम clear. लय पुढे जाऊ नको. हे बघ काय नाही आलं. ह्या इकडे बरोबर अडचणीत जाऊ नका. होय बस बस इकडे मागं. महाग. अडचण नाही इकडे तर बस कशाला घरात त्यांची. इच्छुकट आहे संध्याकाळी तुमची हे असे पलाट आहे आपला 50 जास्त आहे का 40. पहिलं घेतलेलं काय काय वाहून घेतलं तर ही 97ला घेतलेला 15,000ला. आता काय रेट त्याला इथे ही 30 लाखाला गुंठा चालू आहे. तुमच्या लय मार्केट आहे कोणते सांगा कसं काय एवढं कसं काय पण पैसे आहेत ते लोकांकडे. आमच्या काढत नाही एवढं. तुमचं वेगळं आहे हो ते मेन रोडचं वेगळं आहे तुमच्यातलं. 7 आमचं लाखाला कोणता 4 लाखाला वेगळा कोणता रोड आहे तुमचा वेगळा रोड आहे. मी कसला रोड आहे हे जरा थोडं ना ही पंढरपूरला जाते इथनं जास्त तुमच्यापेक्षा आमचं तर आडमार्ग आहे. हा मग तीच बोलालो. बरोबर आहे. ही लांबुटीला जाते डायरेक्ट. बरोबर, तुमच्याला बरोबर. वाहतूकच नाही. वाहतूक नाही एवढे तुमच्याकडे वाहतूक नाही तुमचा रस्त्याला कंटिन्यू तुमचं भरून वडला मधल्या मार्गे आहे म्हणून चलतं. हां मग ती महत्वाचं. आणि दुसरी गोष्ट
2-4 गावचे इथे लोकांचं जरा तुमचे ते सगळे लोक बरं का ही लाल आहे पाणी सगळं कृषी संपला का पाईप चालू आहे. संपला पाईप आता पुन्हा टाकला आणि नाही संपला पाईप आता खाली तोंड खाल्ला आलाय तिन्ही संपली पाईप मग हे खालतं पाईप तोंडाला इथं आलं का? ती बी क्लिअर आहे तोंड आला भितर आता पाईप लागतं दाखवतो पाईप गेला पाईप हा मला तर काय थांबा कळलं. दाखवतो ही लाल आहे साईड का तुमच्या बाजूला हम्म. कोपऱ्यात लाल आहे हम्म. ती पाईप आहे कॅमेरा बाजूला गेला ना हम्म. आणि पाणी गडवलं झालं काय कळना पण तोंड क्लिअर आहे मला पहिलं तोंड दिसलं होतं क्लिअर आता बिथाड आला साईडचा हम्म. ही जी माती आहे का ही माती हम्म. साईडला आपलं कॅमेरा घासतं माती हल्ली मोहरी येते हम्म. हे निळसर जातं का हम्म. हे आयला आहे गडवलं झालं पाणी खरं. ह्याला पाण्याचं वापस असलं होतं का सगळं निवळ दिसलं होतं इतक्या दिवसानं आता बोर किती दिवस पडून त्याला महिना होऊन गेला हां मग महिन्यात निवळ व्हायला पाहिलं पाणी निवळ झालं नाही पाणी जात नाही दुसरीकडे लोकांना पार्सल नाही पाणी आता जे तुमचे 3 घर तुटले तर का ते तुम्हालाच पाणी पडणार लय बरं आहे ना दुसऱ्या बोरला जात नाही पाणी आणि देव पावला म्हणायचं. हां नाही ह्याच्यावर सांगतो मी पाणी आता परवा काय मला सोलापूरमध्ये हम्म. अंतर लय लांब नाही हे एवढ्यावर होता हम्म. त्या बोरला वरी पाणी 20 फुटावर हम्म. ह्या बोरला 650 फुटावर पाणी ह्या बोरला आणि त्यात मोटर अडकली त्यातली मोटर अडकली हम्म. त्यातली उघडली आणि ह्यातली निघाला काय फरक आहे बघा काढली त्यातल्या जमिनीमधलं कसं असतं कुठं आहे कुठं नाही नसतं नाही बरोबर आहे. आता हे जरा काळ दिसायला का पाणी नाही ती काय आहे गडबड पाणी आहे. गडोळ झालं दुसरं गडबड काय आहे नाही ना. तरी दिसायला नशीब उपसाच नाही ना उपसं नाही उपसा झाल्यावर फरक पडतो है ना. मग किती खोलीच आहे कॅमेराची वायर आता खरं. बोर आपलं तेवढं आहे आता आला वा निवळ पाणी खाली बघा आलं तेव्हा आला बघा किती फरक पडतो लगेच आहे का मागापासून निवळ आलं की तुम्ही इकडून बसा पाहू ना नाही तिकडून दिसतंय दिसतं क्लिअर दिसतं दिसतंय की तुम्ही तेव्हा आता बघा क्लिअर आला बघा आहे का दिसतंय दिसतंय ती बॅटरी बंद करा अर्थ नाही नका आता बघा किती निवळ आलं हे लाल माती हे सगळं दिसते गोला हे आता हे कसला पडदा आहे हम्म. पडतं ना झरा आहे तुमचा ती पाणी निवळ असल्यामुळे दिसायला हा ना हे आता. झरा आता पाणी निवळा ना खाली हम्म. हे झरामध्ये इथनं पाणी वाहते लाल मधलं पाणी हम्म. हम्म. या ते दाखवतं किती फुटावर गेले हा मग पडदा दिसते त्याचं बॅटरी दाबा जरा गॅरवर टाकाय बॅटरी बघू 112 लक्षात ठेवा बरं का 112 ला काय 112 फूट झाले का 112 मिनिटाला धरा लागला पहिला मोठा हम्म. तुमचं मेन मोठा 112 मीटरला हम्म. म्हणजे आता किती फूट झाला असेल बरं 3.28 मग काय बॅटरी आता कसं क्लिअर झालं बाबूवर हम्म. इतकं कसं झालं होतं दिसायला की बाजू काय आता कसं पस्तीस झालं हे? हम्म. किती मीटर 112 मीटरचा 350 350 मीटर 350 भरतं ना 100 मीटर 300 फूट होतं बरोबर आहे हम्म. 1 मीटर 3 फुटाचं असतं हां, 3.5 सव्वा इंच असतं बरोबर 3-3.5 फूट तुमच्या अंदाजून कळून तुम्हाला धरा लागला तिथं 112 मीटर तुमच्या अंदाजून कळत ना धरा आपला खाली किती झाला किती होता लागला होता 5 आपल्या स्क्वेअर फूट झालं आपल्याला पाणी तसं ह्यालाच लागलं होतं 1205 स्क्वेअर फूट नाही 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 112 करा 112च मीटर टाकले तर स्क्वेअर फूट एक 1205 केअर करत नाही त्याला गुणिले करत आणि 3.28 करता
गुन्हेला करायचं पहिल्यांदा जरा 300 ला लागला 300 सव्वा 300 लागलं होतं. बरोबर आहे 112 ही 336 गुणिले होते 3.28 3.28 म्हणजे हा 28 367. हा मी किती सांगितलं बरोबर मग आहे 3.5 साडेतीनशे हा, ते थोडंफार थोडा फरक पडला की. इथं मीटर लावलं तर हे 370 फूट. होय की थोडं 5-10 फूट वर 70 धरत आपण किती सांगितलं अंदाज दादा 350 3.5 हा मग तेवढं थोडं चालतंय. मी मोठा धरत नव्हता ही. ते आहे का कारण काशीवर न म्हणतो मी पाणी पूर्ण निवडलं त्याला खाली आता हे पाण्यात आहे का वायर हा पूर्ण पाण्यात पूर्ण पाण्यात इतकं असं दिसलं का आपल्याला नाही 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 दिसला काहीच नाही खाली कुठे. मेन क्रेशिंग होतं दुसरं काय नाही खाल्ला क्रेशिंग चांगला असला का होल बाकीत काय अडचण नाही आपल्याला. किती फूट आहे ते 600 आहे 600. 12,000 ची 3-4 पाईप टाकली त्याला 48,000 गेलो ती कृष्णची पाईप लोखंड यायचं दाना द्यायचं. 2-2 लाख रुपये खर्च गेलची बोरला 2 लाख फोडा लागतं त्याला किती खर्च आला त्याला बी तरी बी आहे 48. 50,000. नाही नाही होय 1,20,000 1,20,000 गेला याला काय बोलताय ती पाईपच 12,000चा एक आहे. पाईप नाही ते पाईप 48,000 आणि हे दोन पाईप, 4 हे जो टाकायचे. पाईप आहे का वरचा हे बी 12,000चा आहे हे 60,000 हेच झालं पाईपाचं वाजत नाही आणि खादायचं वेगळं 60,000 क्लिअर आहे बाबा ती खाली आता. क्लिअर आहे क्लिअर आहे क्लिअर आहे काय पाण्यातच आहे काय नाही. ही काय हो लाल गिरा कॅमेरा लागला पडतंय का मग असलं की खरं बघा आता कॅमेरा शांत आहे इकडे बघा मी थांबतो जागाला तेव्हा पडतं क्लिअर दिसतंय. तेवढं कॅमेरा बसल्यावर पडतंय लागल्यावर. बरं उपसा नाही हा, काहीच उपसा पडतंय नाही की ते काय चाललंय ते खाली दिसते का ते काय चाललंय खाली कसं आहे रत्न बित्न काय दिसत का त्यात हे फडकाला का इकडे इकडे वायर इकडे एक वायर डायमंड पुष्कराज माणिक त्या इकडे बघितलं मी मंगळवारला ना आमच्या काठी बघितलं कुठं पिवळसं दिसतं पिवळसं कसं दिसतं डायमंड ते ह्याला सापडणार हो जिथं भूकंप झालाय का लावा बाहेर येतो तिथं तिथं सापडणार जिथनं मग पाणी वाहिलं नाही का असं नदी बिदी आम्ही पिवळं बघितलं बघा पितळ सारखं सोन्यासारखं कार्बन फुलीला खाली पितळ का पितळ सोन्यासारखं ते सोनं ती सोनं वायर आहे बरं खाली असं सोनं इकडे इकडे मी थडकलं 2 ठिकाणी बघितलं एवढं लांब पिवळं दिसलं की सोनं 2 ठिकाणी बघितलं पण लय खोलीवर जाईल पितळ नसतं ते एवढ्या दिवसाचं वरलं ते हे होत आहे ना अजून झाला बरं का मोठा याला हे आहे का पडदा हां बाजूने दिसतात का जरा? इथं 2 झालं बरं घेतले तर हे पाणी पडलंय का बुडबुड्या येतात तिथं ना हा मग फास्ट पाणी पडतं. एकदा भेटत बाबा मीटर बुका त्याचा हे मगापेक्षा मोठा प्रसार आहे तिथले 2 धरण बघितले तर मीटर बघायचं का? बघ. वाहित आहे किती झालं? किती झालं? 158. 158 मीटर. बरोबर आहे 480 ला एक लागला होता बरोबर म्हणजे 16-32-16-38 बरोबर आहे 500च्या जवळपास असणार आहे. कलर 2 धराचे बरोबर आहे 500 500 सव्वा 500 असणार बरोबर आहे 480लाच लागला होता एक चांगला बरोबर आहे. ते 2 धरत बघा ते वरचं एक आणि हे 2 3 झाले अजून एक असायला पाहिजे अंदाजाने दिसले आपल्या खाली गेल्यावर म्हणजे आपल्याला तसं सांगितलं होतं त्यांनी आता 100 फूट राहिले. आणि आता मोटर किती सोडायचं माहित मला सांगतो मी आता मला खालचं फक्त बघू देता. 550 हा 550 सोडायला लागेल 350 सोडा एवढं बस झालं तुम्हाला वरचं जरा सरत ना वरचं पाणी सरत नव्हतं मला मग 2 HP बस होईल मोटर तुम्हाला शेतातले लावायचं मोटर नाही नाही आपल्या घरासाठी आहे ना मग सिंगलशी 1.5 HP लावा ना नाही 2 HP आपलं शेप साईड बस 2 HP लावा म्हणजे 200 मोटर 600 मोटर चालावे हा पण ते टाकताना 350 मोटर टाका का 450 टाकू दे की मग काहीच गरज नाही तुम्हाला पाणी निघत ना होय. अल्प सोडा येते की आपल्याला खाली पुन्हा पाणी सोडा. गावाला आलं नसतं वरून. होय हा? लय पाणी वाहिलं नाही एवढं पाणी ना माहिती बोर तर हाय पॉवर ना पाणी मागं सरकत असतंय घरावर दाबतंय ते ऑटोमॅटिकपणे मोकळं होतं जरा मोकळं झालं की आता आता हे मोकळं झालं ना सगळे आता ही आणि कशावर म्हणतो म्हणता मी आपल्याला 350च्या खाली सगळं बोर क्लिअर दिसले निवळ सांग वर होतं का नाही मग झालं दाब कुठे गेला वर आला बोकांडी बसलं ना झालं बरोबर आहे खरं आहे. आणि ही पाणी उपसली की परत अजून ते केलं वर कसं होणार असतंय मग ही तुमचं होल 8 इंच हा बरोबर आहे एका फुटाला किती लिटर पाणी बसतं एका फुटामध्ये 1 फूट म्हणजे एवढं पकडलं तरी 10 लिटर बसेल हा मग आपल्या घरातलं पाणी किती लागतंय
बघा ना असं 8 इंच ते साईज आणि असं नाही ही 10 इंच हा. मी काय म्हणतोय डबा, बाळा डबा. करा. मी काय म्हणतोय 10 लिटरच्या पुढे बसते पाणी 10-12 लिटर ऐकून घ्या की एका फुटात. मी म्हणजे उन्हाळ्यात घटना बिसलरीची घडली बाटली उन्हाळ्यात घटना घडली इथं बोर कधी बंद पडत नव्हतं बोर बंद पडलं आणि कान लावला तर धरायला आवाज ऐकत होता बोरचं पाणी पास झालं होतं आणि पाणी किती उभरला फक्त अर्धा इंची एवढं बारकी अंगठी होती कुठं होती 140 फुटावर मग पूर्ण कॅमेरा मी तळापर्यंत सोडला आणि खाली पाणी बोर्ड किती निघाला फक्त एवढा 5 फुट निघाला म्हणजे कॅमेरा पुकळे बघितले पुकळी बुजवली आणि तेवढ्या झाल्यावर जवळजवळ देतं का नाही घराला पूर्ण पाणी एक 10,000 लिटर पाणी मोठं जनावर हौद घरातलं पाणी प्यायचं शेतात पाणी सोडलं त्यानं सिंगल पेजी मोटर होते बारक्या 6 इंची बोरला तसं आपले 8 इंची बोराकडेपर्यंत तुमचे म्हणून पाणी निघत ना तुम्हाला आणि जरी निघालं कोणा सोडायला आपला गाडचा नाही काय पाईप नुसतं अटॅच सोडायचं करायचं ते त्याला पाईप बी काय Attach अडचण नसते करायचं. त्याला बरोबर आहे. मोटर तर खालीच जाणार आहे वरून अटॅच करायचं सोडायचं खाली लॅम्प असते पाईपाला नुसतं आणि ह्याला तुम्हाला काळा पाईप टाका नसला आट्याला पाईप टाकायला ते बारकाची मिनी पाईप आट्याचा 1 इंची माणसावर बी काढायला ते पाईप ती संपलं बोर आता हे किती पत्र आहे आता बघू की बेटर पाईप का हा हे 600 असायला पाहिजे असेल 600 हवं इथे ही दिसणार घ्यायला कहो काढलात ना बाहेर 183 100 बरोबर आहे ना 183 3.28 म्हणलं की तेवढंच होतं बघा बरं मोबाईल घाला आडा काय बाबा कन्फर्म करा काय 590 595 बघा बाहेर बाहेर खाली लाल बुडक दिसतोय तिथे, हा? 28 28 होय 600 बरोबर झालं बरोबर 600 बरोबर 600 परफेक्ट म्हणलं ना मी परफेक्ट 595 रेकॉर्डिंग बंद करतो की 600 पॉईंट वाढव वाढव होय लाल बुडक थोडं रेकॉर्डिंग बंद करते